नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी संदीप घोले। आज या ठिकाणी बघा, उन्हाळा वाढला की ऊसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे खोडकिडा। आता खोडकिडाचे व्यवस्थापन कसं करायचं तर बघा, बऱ्याच वेळा काय होतं की आपण एखादा घरातला पेशंट आजारी पडला तर विलगीकरण आपण करत असतो, म्हणजे स्वतंत्र खुले मैदान ठेवतो। तशा प्रकारे काय करायचं, खोडकिडा पडलेला जो आपला प्लॉट असतो त्याच्यामध्ये असे बघा, तुम्हाला दाखवत असे काही कोंब असतात बघा। असे कोंब काय करायचं, मजुराच्या माध्यमातून हे कोंब इथनं बुडातनं खोडायचे, असे खोडायचे आणि याचं काय करायचं, विलगीकरण करायचं। म्हणजे प्लॉटच्या त्या साईडला आपण ते पेटून टाकून पेटून द्यायचं। याच्यामुळे काय होतं की बऱ्याच अंशी हा खोडकिड्याच्या ह्या कोंबामध्ये जे आळे असते ना, ही आळे तुम्हाला दाखवतो की अशा प्रकारच्या आळ्या असतात बारीक बारीक। ह्या आळ्यांचं काय होतं की आपण खोडल्यामुळं त्याचं विलगीकरण झालं आणि आपण त्याला प्लॉटच्या बाहेर टाकून दिलं, म्हणजे जवळपास 70% तुमचं खोडकिड्याचं नियंत्रण अशा खुडणीच्या माध्यमातून, म्हणजे आपण प्लॉटमध्ये विलगीकरण केल्याच्या माध्यमातून होत असतं। पुढे गेल्यावरती काय करायचं, आपल्याला माहिती आहे कोराजेन असेल किंवा युपीएल कंबर सेंजी असेल, याच्या आपण फवारणी देखील घेऊ शकतो। याच्यामध्ये कोराजेन किंवा सेंजीचं प्रमाण घ्यायचं, प्रतिपंप म्हणजे 15 लिटरचा पंप असेल तर फक्त 5 ml कोराजेन घ्यायचं। आणि आमच्या कंपनीची काय शुगर कॅनची औषधं आहेत किंवा तुमचं 30-10 हे ग्रेड आहेत, मिक्स मायक्रोटोन आहेत, याचं मिश्रण करून तुम्ही याला इथं वर्ण स्प्रे करायचा। त्याच्यामध्ये प्रमाण असं घ्यायचं, प्रतिपंप सांगतो, कोराजेन 5 मिली आमच्या म्हणजे युपीएल कंपनीचं किंवा तुमचं सेंजी कंपनीचं घ्या। त्याच्यामध्ये 19-19 असेल, 30-10 असेल, ह्या ग्रेड घ्यायचं तुम्ही। त्याचं प्रमाण घ्यायचं 70 ते 80 ग्रॅम प्रतिपंप। चिलिटर मिक्स मायक्रोन घ्यायचं 30 ग्रॅम प्रतिपंप आणि स्टिकर 5 मिली। असं पंपाला प्रमाण घेऊन तुम्ही सकाळचं किंवा संध्याकाळचा असा प्लॉटवरती स्प्रे करायचा। त्याच्या माध्यमातून काय होतं की पडलेला जो राहिलेला खोडकिडा जो असतो, येतो कुठेतरी एखादी आळी राहते येते, त्याचं निर्मूलन 100% होऊ शकतं। धन्यवाद।